नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक अनुभव येत असतात. काही अनुभव आपल्या कायमचे लक्षात राहतात, काही अनुभव आपल्याला शिकवून जाणारे असतात. अशाच एका सुंदर अनुभवावर आधारित आहे आजचा आनंदी कट्टा. हा अनुभव शब्दबद्ध केला आहे पराग गोडबोले यांनी. काल भंगारवाल्याच्या दुकानात एक आजी दिसल्या. रापलेला काळा सावळा रंग, कृश शरीरयष्टी, पांढरे केस, नऊवारी लुगडं, कपाळावर गोंदल्याची खूण, डाव्या हातावर बांगड्यांच्या खाली ठळक अक्षरात गोंदलेलं नाव. बऱ्याच वर्षापूर्वीचं असावं कदाचित, कारण आता ते निळसर हिरवं झालं होतं गोंदण. 5-6 पितळी पातेली मोडीत काढायला आल्या होत्या त्या, आणि भंगारवाल्याशी त्यांची जोरदार घासाघीस सुरू होती. मी थांबलो 2 मिनिटं आणि त्या आजींशी थोडासा संवाद साधला, माझ्या नेहमीच्याच सवयीप्रमाणे. आजी म्हणाली, पोरा, या भांड्याची अडचण व्हायला लागली आता सुनेला, माझ्यासारखीच. नवीन चकचकीत भांडीच आवडायला लागली आहेत तिला. माझ्या माहेरून आणली ही भांडी, जपली मी बरेच दिवस. भांड्यांना हळूवार कुरवाळत आठवणींमध्ये रमून बोलत होत्या आजी. आठवणींच्या ठिपक्यांची रांगोळी आजींच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती, छानसे रंग भरलेली. उगाचच जागा अडवत्यात घरात असं म्हणायला लागली ती आताशा. बरेच दिवस मी ऐकून घेतलं, पण आता आले मोडाया काळजावर दगड ठेवून. पण मुर्दा बसवल्या या भैयाचा, नीट पैसे पण देईना झालाय. 100 रुपये जास्त मागते, तेही सुटानं मुर्द्याच्यानं. मला मोह झाला एकदा म्हणायचं की आजी मला द्या भांडी, मी घेतो, 100 रुपये जास्तही देतो. पण मी तरी घेऊन काय करणार होतो? घरात पडूनच राहिली असती नुसती. आधीच घरात भांड्यांचा सुकाळ, त्यात ही भर कुठं घालू? मग बदलला माझा विचार. आजी पुढं म्हणाल्या, नातवाचा बड्डे हाय पुढल्या आठवड्यात, त्याला नवीन कापडं घेईन. कितवीला नातू? 4थीला. जोशी शाळेत आहे. आमची जोशी शाळा म्हणजे आता अशाच आर्थिक परिस्थितीतल्या मुलांची शाळा झाली आहे. पूर्वीचं वैभव पार लयाला गेलं आहे शाळेचं. कालाय तस्मै नमा, दुसरं काय. आवारातलीच इंग्रजी माध्यमाची ब्लॉसम शाळा मात्र बहरते. पालक फुलवत आहेत तिला हजारो रुपये शुल्क भरून. विचार येतो, माझं काय वाईट झालं बरं मराठी माध्यमात शिकून? नाही ना. पण बदलाच्या वाऱ्यांना नाही रोखू शकत आपण, ते वाहणारच आहेत, कुणालाही न जुमानता. हां, तर भंगारवाला हा माझ्या नेहमीच्या सरावाचा, ओळखीचा. त्याला जरा बाजूला घेतलं. त्याला म्हणालं, बाबा रे, कशाला दुखावतोस म्हातारीला? देऊन टाक ना तिला पैसे. 100 रुपयांनी काय जातंय तुझं? गरज आहे बिचारीला. मग 2-4 मिनटं असं आमचं बोलणं झालं आणि थोड्याशा नाखुशीनंच तो तयार झाला. गल्ला उघडून पैसे मोजून आजींना त्यानं दिले. आजी हरखल्या. त्यांना हवी ती रक्कम मिळाली होती. नोटा मोजून कनवटीला बांधल्या आणि कापऱ्या हातांनी मला छानसा आशीर्वाद दिला. माझ्या एका छोट्याशा मध्यस्थीमुळे किती थोर भाग्य लाभलं होतं मला. पितळी पातेले त्याच्या हवाली करताना आजीचे डोळे पाणवले. पातेल्यावरून परत एकदा हळवे हात फिरवून ओलावल्या कडा पदरानं टिपत आजीबाई जड पावलानं चालू लागल्या, बदलांची आणि सुधारणांची किंमत आपल्या अश्रूंनी चुकवत. मी पण काही क्षण पाय ओढत जाणाऱ्या आजींकडे बघत राहिलो. मग जड मनानं एक नवाच पण अतिशय हेलावणारा अनुभव गाठीशी बांधून माझ्या मठीकडे चालायला लागलो, हसू आणि असू दोघांना सोबत घेत. श्रोते हो, असेच काहीसे अनुभव, काहीसे प्रसंग आपल्या लक्षात राहतात, जे कधीही विसरता येत नाहीत. काही अनुभव आपल्याला कसं वागावं शिकवतात, काही अनुभव कसं वागू नये हेही शिकवतात. तर काही अनुभव आपल्याशी संबंधित नसले तरीसुद्धा आपल्या मनावर कायमचे कोरले जातात, हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई,
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.